नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे रश्मीज फूड फॅक्टरीमध्ये मनापासून स्वागत आहे. आज आपण संकष्टी चतुर्थी निमित्त आंब्याच्या रसातील उकडीचे मोदक बनवणार आहोत. त्यासाठी सर्वप्रथम एका पातेल्यामध्ये 1 वाटी पाणी व 1 वाटी आंब्याचा रस टाकूयात व गॅसची फ्लेम लो ठेवून मिक्स करूयात. मिक्स केल्यावर यामध्ये 7 ते 8 केसरच्या काड्या, पाव चमचा मीठ व 1 चमचा साजूक तूप टाकून मिक्स करूयात व याला उकळी आल्यावर लो फ्लेमवरच यामध्ये 2 वाट्या तांदळाचे पीठ टाकूयात व व्यवस्थित मिक्स करूयात. इथे सर्व जिन्नस आपल्याला एकाच वाटीने मोजून घ्यायचे आहेत. दोन मिनिटे व्यवस्थित मिक्स केल्यावर यावर झाकण ठेवून गॅस बंद करूयात आणि ही उकड 10 ते 12 मिनिटे अशीच झाकून ठेवूयात, म्हणजे उकड छान मुरेल. तोपर्यंत आपण मोदकाचं सारण बनवूयात. त्यासाठी एका पॅनमध्ये 1 चमचा साजूक तूप टाकूयात. तूप वितळल्यावर यामध्ये 1 वाटी गूळ टाकूयात व मिक्स करूयात. इथे आपल्याला गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे. गूळ लवकर वितळावा म्हणून यामध्ये फक्त 1 चमचा पाणी टाकूयात व मिक्स करूयात. गूळ पूर्णपणे वितळल्यावर यामध्ये 2 वाट्या ओल्या नारळाचा चव टाकूयात व लो फ्लेमवर 2 मिनिटे व्यवस्थित मिक्स करूयात. व्यवस्थित मिक्स केल्यावर यामध्ये पाऊण वाटी आंब्याचा रस टाकूयात व 8 ते 10 मिनिटे मिक्स करून घेऊयात. इथे आपल्याला गूळ, आंब्याचा रस व नारळाचा चव एकाच वाटीने मोजून घ्यायचा आहे. हे मिश्रण अगदी घट्ट नाही करायचं, थोडं सैलसरच ठेवायचं. मिश्रण जर जास्त घट्ट केलं तर थंड झाल्यावर त्याचे गोळे होऊ शकतात. त्यामुळे मिश्रण थोडं सैलसरच ठेवायचं. आता 10 मिनिटांनी पहा, मिश्रण व्यवस्थित घट्ट झालेलं आहे. यामध्ये आता 1 चमचा भाजलेली खसखस व पाव चमचा वेलची पूड टाकूयात व मिक्स करून गॅस बंद करूयात आणि मिश्रण एका ताटात काढून थंड करूयात. आता आपली उकड पण मस्त 10 ते 12 मिनिटे वाफवल्या गेली आहे. ही तांदळाची उकड आता एका परातीमध्ये टाकूयात व उकड गरम असल्यामुळे वाटीने किंवा ग्लासने उकड स्मॅश करून घेऊयात. ग्लासाला अगदी 2 थेंब तूप लावायचं व अशा पद्धतीने उकड स्मॅश करून घ्यायची आहे. सुरुवातीला ग्लासाने उकड स्मॅश केली तर हाताला चटके बसणार नाहीत. उकड आता हाताला सोसवेल इतकी गरम आहे. आता हा ग्लास काढायचा व हाताला 2 थेंब तूप लावून आणि पाण्याचा हात घेऊन हाताने हे उकड छान 8 ते 10 मिनिटे मळून घ्यायची आहे. उकड चांगली मळली गेली की पारीला पण क्रॅक जात नाहीत. त्यामुळे उकड छान मळून घ्यायची आहे. उकड छान मळून झालेली आहे. मस्त मऊसूत उकड बनलेली आहे. मोदकाचं सारण पण थंड झालेलं आहे. इथे मी परातीमध्ये मोदकाचं सारण, थोडं तांदळाचं पीठ व चमच्यात साजूक तूप घेतले आहे. ह्या कणकेतील एक मध्यम आकाराचा गोळा घेऊन हातावर अशा पद्धतीने गोलाकार करायचा व त्यानंतर दोन्ही अंगठे आणि बोटाच्या साहाय्याने मोदकाची अशा पद्धतीने पारी बनवून घ्यायची. पारीची मधली बाजू थोडी जाडसर आणि कडांची बाजू पातळ बनवायची, म्हणजे मोदक मध्यभागी फुटणार नाही. पारी बनवून झाल्यावर याच्या आपण पाकळ्या बनवून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने तर्जनी आपल्याला मोदकाच्या पारीच्या आतमध्ये ठेवायची आहे आणि अंगठा आणि मधल्या बोटाने मागून दाबून त्याची पाकळी बनवायची आहे. पाकळी थोडी खालपर्यंत बनवायची, म्हणजे मोदक दिसायला छान दिसतो. जेवढ्या शक्य होतील तेवढ्या पाकळ्या करून घेऊ. तर इथे माझ्या सगळ्या पाकळ्या तयार करून झाल्या आहेत.
यामध्ये आता सारण भरूयात. जेवढं सारण यामध्ये बसेल त्यापेक्षा थोडं कमीच सारण यामध्ये भरायचं. जर जास्त सारण भरलं तर मोदक फुटून पाणी बाहेर येऊ शकतं. आता एका हातामध्ये मोदक धरायचा व याच्या सगळ्या पाकळ्या एका दिशेला झुकवून द्यायच्यात. आता एका हाती मी मोदक धरला व दुसऱ्या हाताने गोल गोल फिरवत पाकळ्या सर्व एकत्र आणायच्यात आणि त्यानंतर मोदक बंद करून घ्यायचा आणि जास्तीची उकड असेल तर ती काढून टाकायची आणि मोदकाला अशी सुंदर शेंडी करून घ्यायची आहे. सगळे मोदक आपण असेच करून घेऊयात. तर इथे आपले सर्व मोदक बनवून तयार आहेत. एवढ्या प्रमाणात मध्यम आकाराचे 17 मोदक बनवून तयार झाले आहेत. आता मोदक वाफवून घेऊयात. त्यासाठी मी कुकरमध्ये 2 ग्लास पाणी आधीच उकडायला ठेवलं होतं. पाण्याला मस्त उकळी आलेली आहे. यावर आता अशा पद्धतीची चाळणी ठेवूयात व कॉटनचा कपडा ओला करून या चाळणीवर अशा पद्धतीने ठेवूयात. कॉटनच्या कपड्याऐवजी तुम्ही केळीचं पान किंवा हळदीचं पान सुद्धा या चाळणीवर ठेवू शकता. आता मोदक असा थोडा पाण्यात बुडवून या कापडावर ठेवूयात आणि 2 मोदकांच्या मध्ये थोडं अंतर ठेवायचं, कारण मोदक वाफवल्यावर त्याची साईज मोठी होते व मग मोदक एकमेकांना चिकटण्याची शक्यता असते. त्यामुळे 2 मोदकांच्या मध्ये थोडं अंतर ठेवायचं. इथे मी मोदक चाळणीमध्ये ठेवून घेतलेत. आता यावर झाकण ठेवून 12 ते 15 मिनिटे लो टू मीडियम गॅसवर मोदक वाफवून घेऊयात. 15 मिनिटांनंतर बघा, मोदकांना मस्त चकाकी आलेली आहे आणि ते हाताला चिकटत सुद्धा नाही आहेत, म्हणजे मोदक मस्त वाफवले गेले आहेत. आता गॅस बंद करूयात व मोदक थोडेसे कोमट झाल्यावर प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता राहिलेले मोदक सुद्धा मी अशाच पद्धतीने वाफवून घेणार आहे. तुम्ही बघू शकता, छान सुंदर सुबक आंब्याच्या रसातले मोदक बनवून तयार आहेत. तर आज संकष्टी चतुर्थी आहे, तर मग माझ्या या सोप्या पद्धतीने आपल्या लाडक्या बाप्पांसाठी आंब्याच्या रसातील मोदक तुम्ही नक्की बनवा. आपल्या लाडक्या बाप्पाला व तुम्हाला पण नक्कीच खूप आवडतील. लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर रेसिपी सोबत. धन्यवाद.